तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण आता पूर्ण झालेलं आहे. जवळपास 1,77,00,000 एवढ्या महिलांना या महिन्याचा लाभ हा मिळालेला आहे. तर आता ज्या महिलांना मे महिन्याचा लाभ मिळाला त्या महिलांना आतुरता लागलेली आहे की 24व्या हप्त्याचं वितरण म्हणजेच जून महिन्याचा वाटप हा कधीपासून सुरू होणार, कोण महिला यासाठी पात्र असतील, म्हणजेच 24वा हप्ता हा कुणाला मिळणार आणि कधी मिळणार. आणि काही महिलांचे बरेचसे प्रश्न राहिलेले आहेत. काही महिलांना अजूनही मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, म्हणजे त्यांना काही कारणास्तव अपात्र करण्यात आलेला आहे. तर तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाचं निवारण आपण आजच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यांनो, 23व्या हप्त्याचं वितरण आता पूर्ण झालेलं आहे. जवळपास 1,77,00,000 एवढ्या महिलांना लाभ हा मिळालेला आहे. पण ज्या 80 लाख महिलांना लाभ मिळाला नाही, तर अशा महिलांनी हप्ता येण्यासाठी काय करायला पाहिजे असे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे. त्याच सोबत काही महिलांचे असे प्रश्न येत आहे, 23वा हप्ता मिळाला, 24वा आता कधी मिळणार. तर सर्वप्रथम आपण पाहूया की ज्या महिलांना 23व्या हप्त्याचं वितरण झालं नाही त्या महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम 23व्या हप्त्याचं वितरण फक्त अशाच महिलांना झालेलं नाही ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता. तर तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला होता का, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्यासोबत तुम्ही जर केवायसी व्यवस्थित केली असेल तर तुम्हाला 23व्या हप्त्याचं वितरण हे येणार होतं. पण तरी सुद्धा मे महिन्याचं वितरण अशा महिलांना अजून झालेलं पाहायला मिळालेलं नाही. म्हणजेच एकूणच या महिन्याचा लाभ हा त्याच महिलांना मिळाला ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रितपणे मिळाला होता. तर अशा महिलांनी काय करावं, तर सध्या तरी त्यांच्यासाठी केवायसीचं ऑप्शन लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण अजूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. लाडक्या बहिणी महिला व बालकल्याण विभागात जाऊन त्या संदर्भात विचारणा करत आहे आणि ई केवायसी संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण सध्या तरी राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी त्या संदर्भात कुठेही आदेश दिलेले नाही. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट चौकशी करणे किंवा तुमची केवायसी करून देणे सध्या कुठेही सुरू नसल्या कारणाने तुम्हाला काहीही करता येत नाही. फक्त काही दिवस तुम्हाला वाट पाहायची आहे. ई केवायसी संदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल. तुम्हाला माहितच आहे, नेहमीप्रमाणे सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतो. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे आणि आम्ही तुमच्याकडून राज्य सरकारला विनंती करणारच आहोत की लवकरच लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर ई केवायसी ही उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या महिलांनी ई केवायसी केलीच नव्हती अशा महिलांना सुद्धा एक संधी मिळेल आणि ज्या महिलांची केवायसी चुकीची झाली होती अशा महिलांना सुद्धा एक संधी मिळणारच आहे. आता त्यानंतर ज्या महिला पात्र असतील आणि ज्यांना मे महिन्याचा हप्ता हा मिळाला असतील तर अशा महिला आता जून महिन्याच्या हप्ते वितरणाची वाट पाहत आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला माहितच आहे आता महिना जेमतेम संपतच आलेला आहे आणि वितरण हे तुमचं लवकरच होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे 15 तारखेला सुरू झालं होतं आणि 20 तारखेपर्यंत त्याचं वितरण हे चालू राहिलं होतं. पण येणारा जो हप्ता आहे तो 10 तारखेच्या जवळपास मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही वरिष्ठांकडून या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.